नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत थंडीमध्ये ऊब देणारा पौष्टिक पदार्थ शेअर करणार आहे। हा पदार्थ कोणता आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या रेसिपीसाठी मी इथे 1 वाटी बाजरी 6 तास भिजवून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर ओव्हरनाईट ही भिजवून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये जी वाटी दाखवली आहे त्याच वाटीने मी सर्व साहित्य या रेसिपीसाठी पुढे घेतलेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी बनवताना 1 वाटी कोणती पण सेट करून घ्या। आता ही बाजरी आपण चाळणीमध्ये काढणार आहोत पाण्यामधून। यामधलं पाणी आपण 5 मिनिटं सर्व निथळू देऊ। आता मी ज्या वाटीने बाजरी घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। ही अर्धा ते 1 तास आपल्याला मूग डाळ भिजवून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर अख्खे मूग पण घेऊ शकता या पदार्थासाठी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही सर्व बाजरी बारीक करून घ्यायची आहे। जास्त पावडर पण करायची नाही। बाजरीचे 2 ते 3 तुकडे होतील इतपर आपल्याला प्लस मोडवरती हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, मी असं जाडसर हे दळून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे मस्त फ्राय होऊ देऊया। आता यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे। त्याचबरोबर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि 1 मिनिट हे सर्व चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलमध्ये परतवून। फ्रेंड्स, रेसिपी अतिशय पौष्टिक आणि फायबरयुक्त आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी अद्रक लसूण पेस्ट मस्त फ्राय करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे पण यामध्ये मस्त परतवून घ्यायचे आहेत। 4 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे। म्हणजे ज्यांना खायच्या नसतील ते साईडला काढून टाकू शकता। आता यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत। इथे मी 1 बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, तो पण टाकायचा। 1 शिमला बारीक कापून घेतलेली आहे, ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे। गाजर कापून घेतलेला आहे बारीक 1, तो पण टाकायचा। वाटाणा पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि 1 टोमॅटो बारीक कापलेला तो पण यामध्ये टाकायचा आहे। आता हे आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स यामध्ये आणखी ॲड करू शकता, जसं की कोबी, फ्लावर, पालक, मेथी हे तुम्ही यामध्ये आणखीन ॲड करू शकता। आता हे आपण 2 मिनिटं ह्या भाज्या सर्व चांगल्या परतवून घ्यायच्या आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी अतिशय साधी आणि सिंपल आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनणारी आहे। आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आपण टाकणार आहोत। आता हे मसाले पण आपल्याला 1 मिनिट चांगले या संग परतून घ्यायचे आहे। मसाले आपले मस्त परतवून झालेले आहे। आता यामध्ये बारीक केलेली बाजरी आपण टाकणार आहोत। भिजवलेली मूग डाळ पण आपण यामध्ये टाकणार आहोत। आता हे सर्व आपण 2 मिनिट मस्त हे मसाले आणि व्हेजिटेबल्समध्ये परतवून घेऊया। थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं हे खूप चांगलं असतं, त्यामुळे बाजरीची भाकरी कधी मुलं खात नाहीत। त्यासाठी असा हा पदार्थ एकदा तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवून देऊ शकता। परतून झाल्यावरती आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। ज्या वाटीने आपण बाजरी घेतली होती त्याच वाटीने मी इथे 4 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन पण एखादी वाटी वाढव पाणी टाकू शकता, कारण आपण ही जी खिचडी बनवत आहोत ही पातळच छान लागते। पाणी टाकल्यावरती आपल्याला पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला समजलं असेल आता आपण काय बनवत आहोत, तर बरोबर आहे, आपण विंटर स्पेशल बाजरीची खिचडी बनवत आहोत। आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे
आणि टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। याला मस्तपैकी उकळ आलेली आहे। उकळ आल्यावर पण आपल्याला एकदा पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कुकरला झाकण लावूया। आता याच्या आपल्या मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे खिचडी आपली झालेली आहे। आता आपण कुकरचं झाकण काढूया। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपली खिचडी इथे तयार झालेली आहे। अशीच पातळ ही खायला छान लागते। जास्त घट्ट ही खिचडी बनवायची नाही। मस्त आपली खिचडी शिजलेली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण ही सर्व करूया। आता यावरती आपण 1 चमचा साजूक तूप टाकूया। तुपासोबत खूपच छान लागते ही खिचडी। आता यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया। ही खिचडी गरम गरम सर्व करायची। खूपच पौष्टिक आणि ग्लुटेन फ्री ही आपली खिचडी तयार आहे विंटर स्पेशल। तर फ्रेंड्स, विंटर स्पेशल बाजरीची खिचडी ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।